एक बाजारात असलेली एक धंदेवाली एक असते, जिच्यामुळे बऱ्याच तरुणांना HIV ची लागण होते असं ह्या चित्रपटात दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो आपल्याला एड्सबद्दल गैरसमज आहे तर तो गैरसमज दूर करण्यासाठी हा खास विषय हाताळला गेलेला आहे असं मला वाटतं. आणि खूपच चांगला चित्रपट आहे, खूप चांगला विषय आहे आणि माझा एक छोटासा रोल आहे पण खूप महत्त्वाचा रोल आहे ह्याच्यामध्ये. आणि चित्रपट बघा, खूप चांगला आहे. आणि नाही, हा माझा म्हणजे आधी 16-17 चित्रपट माझे झाले मराठी आणि हा पहिल्यांदाच मी असा क्रिएटिव्ह चित्रपट करते असं मला वाटतं. खूप छान वाटतं, खूप खूप चांगलं वाटतं. हो हो हो. वेगळी तयारी अशी करायला लागली अर्थातच, कारण तो जो रोल आहे तो एकदम म्हणजे आपल्या ह्या समाजाच्या अगदी अपोजिट रोल आहे. त्यामुळे त्याचं थोडंसं मला परीक्षण करावं लागलं की नक्की त्या कशा वावरतात, काय कसं बोलतात, त्यांचं बोलण्याचं एक ॲटिट्यूड कसं आहे, या सगळ्याचा मला नक्कीच अभ्यास करावा लागला. अर्थातच चॅलेंजिंग रोल होता. म्हणजे सीन 2च असले तरी सुद्धा ते फार महत्त्वाचे होते. म्हणजे पूर्ण चित्रपटामध्ये या सुवर्णामुळे सगळं घडतं असं थोडक्यात आहे. त्यामुळे खूप छान होतं. सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं की हा रोल मी कसा करू, काय करू, पण त्याच्यानंतर सगळ्या म्हणजे माझ्याबरोबर अनिकेत विश्वासराव आहे तर त्यांनी मला खूप चांगलं कोऑपरेशन दिलं. त्यामुळे मी नक्कीच चांगलं करू शकले त्यांच्यामुळे. हो. आणि कुमारजींनी म्हणजे फिल्मचे जे डिरेक्टर आहेत कुमार सोहनी, तर त्यांच्याशी मी पहिल्यांदा भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हा रोल आहे, असासा रोल आहे, तर तू केलास तर तू खूप चांगला म्हणजे चांगला असेल रोल, पूर्ण पिक्चरमध्ये खूप चांगला भाव खाऊन जाईल असा रोल आहे. त्यामुळे मी अजिबात विचार न करता मी होकार दिला आणि मला नक्कीच त्याच्यापासून खूप फायदा झाला असं मला वाटतं. कुठला रोल करायला आवडेल? एक सिरियस रोल का एक कॉमेडी रोल किंवा आपण म्हणूया कॉमन हलका फुलका रोल? एक अभिनेत्री म्हणून मला सगळेच रोल करायला आवडतील, पण त्यातल्या त्यात माझ्या म्हणजे मला आवडणारा रोल म्हणजे निगेटिव्ह रोल मला नक्कीच करायला आवडेल.